आज ठिकठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. कारण एकच भगवे वादळ आणणाऱ्या, अन्यायाला वाचा फोडणाऱ्या महाराजांनी जनतेपुढे ठेवलेला आदर्श राजाचं, उदाहरणाचं अस्तित्व आणि व्यवस्थापन याला मिळालेली जगमान्यता अपयश ज्यांच्या शब्दकोशातच नव्हता, जग जिंकून देणाऱ्या व्यवस्थापन शास्त्रातील रत्नांसह ज्यांचा दरबार फुललेला असायचा, जीवाला जीव देणारे मावळे आणि प्रधानमंडळ यांना एक सूत्रात बांधणाऱ्या व एक आदर्श पुत्र, पती, पिता अशा सर्व नात्यांना तितकेच महत्त्व देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने प्रभाग 6 येथील दमाणीनगर मूकबधीर शाळेत आणि सिद्धेश्वर नगर येथे कामगार संख्या जास्त आहे. करून खाणाऱ्यांची मोफत नेत्र तपासणी शिबिर घेऊन शिबिरात मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना आस्थाच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहे. महिलांकरता आज प्रगतीची दारे उघडली. महाराजांमुळे प्रत्येकाने महिलांना यथोच्च सन्मान दिला पाहिजे ही शिकवण देणाऱ्या राजांची जयंती. देवाने प्रत्येकाला परिपूर्ण बनवलेले नाही, कुठे ना कुठे कमीही राहतेच. या दिव्यांगांच्या बाबतीत दिसायला जरी ते तुमच्या आपल्यासारखे असले तरी त्यांना ऐकता येत नाही, तर काहींना बोलता येत नाही. हा घटक देखील समाज उपयोगी आहे. अनेकोनेक मोठे उदाहरणे आहेत जे दिव्यांग असूनही त्यांनी नावलौकिक मिळवलाय. अशा मुलांना शिवजयंती निमित्ताने 2 प्रेरणादायक गोष्टींमधून काही शिकता यावे, त्यांनाही आनंद मिळावा. आपले पालक, मित्रवर्ग, शिक्षक यांच्याही व्यतिरिक्त संवाद साधता येऊ शकतो, हा आत्मविश्वास वाटावा, हा आस्थाचा छोटासा प्रयत्न. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संजय धनशेट्टी, राजू हौशेट्टी, संस्थेचे मार्गदर्शक सूरज रघोजी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेमध्ये मुलांना खाऊ आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले. मुलांनीही विविध प्रकारचे ऐतिहासिक पोशाख परिधान करून उपस्थिती दर्शवली. मोफत डोळे तपासणी शिबिर, मोतीबिंदू ऑपरेशन मोफत या कार्यक्रमांमध्ये एकूण 190 जणांची तपासणी करण्यात आली, तर 63 जणांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंछुरे, निलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, नीता अक्रुडे, अविनाश माचरला, लक्ष्मीबाई पुजारी, जिल्हा परिषद रिटायर्ड अंगणवाडी पर्यवेक्षिका सुमित्रा स्वामी चराटे सध्या ज्या पतंजली योगामध्ये योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत, तसेच नवीन सभासद लक्ष्मी कुलकर्णी यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन निलिमा हिरेमठ यांनी केले. विजय चिंचोरे आणि आपली जी मूकबधीर शाळा आहे त्या सर्वांचा मी आभारी आहे. आज आपण ज्या महापुरुषाची जयंती करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत, ते आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांची जयंती आपण आज करत आहोत. शिवाजी महाराज किती शूर होते, किती गमिनी काव्याने ते काम करत होते, ह्याच्यामध्ये इतिहासामध्ये तुम्ही वाचलंच आहे सगळ्यांनी. माझी आपल्या सगळ्या लहान मुलांना आणि मैत्रिणींना विनंती आहे, सगळ्या मुलींना, की आपणही शिवाजी महाराजांसारखे शूरवीर व्हावेत आणि त्यांच्यासारखीच बुद्धी आपण आत्मसात करावी. आपल्याला सुदैवानी शाळा अतिशय छान लाभलेली आहे. शिक्षक वर्ग इथला चांगला आहे, ते आपल्याला चांगलं शिकवत आहेत, त्याचा चांगला आपण उपयोग करून घ्यावा. त्यांच्या पालकांनी सुद्धा या गोष्टी या सगळ्या विचार करावा आणि त्यांनी जास्तीत जास्त आपल्या मुलांना शाळेत पाठवून त्यांची कुठेही दांडी बसणार नाही किंवा रजा होणार नाही अशी शाळेच्या पद्धतीनं त्यांना शिक्षणासाठी सोय करावी. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.